तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बॅनरच्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचं बॅनर लागलंय आणि ते बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। कारण मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी ठाण्यात जोरदार बॅनरबाजी सुरू आहे, बॅनर वॉर सुरू आहे असं म्हटलं तर हरकत नाही। सत्ताधाऱ्यांना डिवचणारे ठाकरे बंधूंचे बॅनर्स शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत। ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे झळकत असलेले हे बॅनर नगरसेवक मीच, आमदार मीच आणि मंत्री सुद्धा मीच, बस झाले घराणेशाही, आता यातून मोकळं होऊया अशा आशयाचे बॅनर्स आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजवान शेख यांनी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघ्या आठवडाभर उरला असला तरी वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून डिजिटल होर्डिंगचा वापर जो आहे तो मोठा पण होताना दिसून आहे। सध्या मी ठाण्यातील या नौपाडा परिसरात आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या माध्यमातून स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे असा जो एक पोस्टर आहे तो या नौपाडा परिसरामध्ये डिजिटल होल्डिंगच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता डिजिटल होल्डिंगचा मोठा वापर जो आहे तो ठाण्यामध्ये विविध पक्षाच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। आपण जर पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आपले गेले अनेक वर्षापासून दोघंही बंधू हे एकमेकांविरोधामध्ये पक्षामध्ये काम करत असताना कुठेतरी ज्या पद्धतीने मराठीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा हे दोघंही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहे आणि अशा डिजिटल होल्डिंगच्या माध्यमातून कुठेतरी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता या ठाण्यामध्ये जेवढे डिजिटल होल्डिंग आहे या डिजिटल होल्डिंगवरती जे आहे ते उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरे या संपूर्ण दोघंही भावाचा फोटो जो आहे तो या डिजिटल होल्डिंगच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि इतर पक्षाचे देखील मोठ्या प्रमाणात डिजिटल होल्डिंगचा उपयोग जो आहे तो दोघंही पक्षाच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे आणि त्यामुळेच अवघ्या 15 तारखेला आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये आणि विशेषतः 29 महानगरपालिकेमध्ये जे आहे ते मतदान होणार आहे आणि 16 तारखेला याचा निकाल लागणार आहे। त्यामुळे सर्वात सोपा आणि इझी तरीका म्हणजे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या डिजिटल होर्डिंगचा वापर करावा या वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून होताना आपल्याला ठाण्यामध्ये दिसून येत आहे। पुढे जर्नलिस्ट मंगेश रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।